सूक्ष्म अध्यापनामध्ये आपण वर्ग अध्यापनासाठी आवश्यक असलेली कौशल्य अभ्यासत आहोत आणि यामध्ये आपण आज फलकलेखन कौशल्य हे समजून घेणार आहोत. तर इतर काही जी कौशल्य आहेत, उदाहरणार्थ चेतक बदल कौशल्य, समारोप कौशल्य, प्रस्तावना कौशल्य, तर ही नावं तुमच्यासाठी नवीन आहे. पण फलकलेखन म्हणजे फळ्यावर लिहिणं हे कोणासाठी नवीन नाही आहे. तर आपण जे वहीमध्ये लिहितो आणि फळ्यावर लिहितो तर ते लेखन हे सारखंच असतं. परंतु हे आपण कौशल्य म्हणून शिकत असताना की अध्यापन करत असताना जास्तीत जास्त चांगलं फलकलेखन हे कसं आलं पाहिजे, म्हणजेच की फलकलेखनामुळे प्रभावी अध्यापन हे कसं झालं पाहिजे हे आपल्याला फलकलेखन कौशल्यामध्ये शिकायचं आहे. आणि फलकलेखन हे काय आहे, तर आपल्याला कोणतंही जर अध्यापन करायचं असेल, मग ते 5 मिनिटाचा सूक्ष्म अध्यापनाचा पाठ असेल, तो 15 मिनिटाचा एकात्म अध्यापनाचा पाठ असेल, तो 35 मिनिटांचा शाळेतला पाठ असेल किंवा 45-50 मिनिटाचं महाविद्यालयातलं व्याख्यान असेल, आपल्याला अध्यापन करायचं म्हटलं म्हणजे त्यासाठी फलकलेखन हे आवश्यकच असतं. आणि फळ्यावरून आपल्याला शिक्षकाचं अध्यापन किती प्रभावी झालेलं आहे हे कळतं. जसं व्यक्तीच्या मनातल्या छटा त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. म्हणजे व्यक्ती आनंदात आहे, रागात आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून सांगू शकतो. तसं शिक्षकाचं अध्यापन कसं झालेलं आहे तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला फळ्यावर पाहायला मिळतं. आणि म्हणूनच फळ्याला असं म्हटलं जातं की फळा हे शिक्षकाच्या अध्यापनाची दिशा दाखवणारी प्रतिमा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे शिक्षकाचं अध्यापन कसं झालं, ते किती प्रभावी झालं, तर हे आपल्याला फलकलेखनावरून कळत असतं. तर असं हे फलकलेखन कौशल्य आपण हे या पुढील मुद्द्यांमध्ये समजून घेऊ. तर कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये आपण ते समजून घेऊ, तर पहिलं म्हणजे प्रास्ताविक, दुसरं मानसशास्त्रीय आधार काय आहे त्याला ते पाहू, तिसरं फलकलेखनाची आवश्यकता काय आहे हे पाहू, त्यानंतर फलकलेखन कौशल्याचे उपघटक कोणते आहे ते पाहू, फलकलेखन करताना कोणत्या दक्षता घ्यायच्या हे विचारात घेऊ, त्यानंतर फलकलेखनासाठी जो आशय निवडायचा आहे तो कसा निवडायचा आणि पाठ नियोजन कसं करायचं हे पाहू, त्यानंतर पाठाचं निरीक्षण कसं करायचं, नोंदी कशा करायच्या हे पाहू, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पूर्ण व्याख्यान झाल्यानंतर तुम्हाला काय समजलं नाही हे तुम्ही विचारू शकता. तर अशा मुद्द्यांमधून आपण फलकलेखन कौशल्य समजून घेऊ. तर प्रास्ताविकामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जर आपण आधी म्हटलं की शिक्षकाचं अध्यापन कसं झालं तर याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे फलकलेखन असतो. आणि म्हणून मग हे फलकलेखन हे जास्तीत जास्त चांगलं असलं पाहिजे, ते सुवाच्य असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे. आणि इंग्लंडमध्ये तर आतापर्यंत शिक्षकाच्या पात्रतेसाठी हस्ताक्षर प्रावीण्य चाचणी उत्तीर्ण होणं हे आवश्यक असतं. आपण आजही पहा की शिक्षक म्हटलं म्हणजे की त्याचं अक्षर हे चांगलंच असेल, तो चांगलंच लिहित असेल, आपण हे गृहीत धरलेलं असतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की चांगलं हस्ताक्षर हे शिक्षकाचा मानबिंदू आहे. आणि यशस्वी अध्यापनासाठी चांगलं फलकलेखन करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून फलकलेखन कौशल्य शिकणं हेही आवश्यक आहे. मग याला मानसशास्त्रीय आधार कोणता आहे, तर आपण जे अध्यापन करतो, जे शिकवत असतो, तर हे आपण भाषेच्या माध्यमातूनही शिकवू शकतो. केवळ फक्त आपण व्याख्यान दिलं तर विद्यार्थ्यांना ते समजू शकेल. पण थोडी आपण तुलना करू की तुम्ही एखादं व्याख्यान ऐकून आले आणि मग ते घरी आल्यानंतर आठवून पहा. अगदी आवडीचा विषय तुमचा असेल व्याख्यानाचा तरीसुद्धा ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला आठवणार नाही. त्यातले काही मुद्दे आठवतील परंतु सर्व जसच्या तसं आठवणार नाही. तेच तुम्ही एखादा सिनेमा पाहायला जा आणि सिनेमा पाहून आल्यानंतर घरी येऊन आठवून पहा, तर आपल्याला तो प्रसंग, ते डायलॉग हे सगळं आपल्याला जसच्या तसं आठवतं. मग असं का होतं, तर आपण एखादं व्याख्यान ऐकतो म्हणजे फक्त कानांचा उपयोग करतो आणि कानांनी जे ज्ञान घेतो तर ते आपलं फक्त 13% ज्ञान आपण मिळवू शकतो.
आणि डोळे आणि कान यांचा उपयोग केल्यानंतर आपण 85% ज्ञान मिळवू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला सिनेमा हा जसाचा तसा आठवतो आणि व्याख्यान हे आपण त्यातलं बरंचसं विसरलेलं असतं. तर हे उदाहरण, ही तुलना यासाठी केली की आपलं अध्यापन केवळ व्याख्यान देण्यापेक्षा, केवळ कथन करण्यापेक्षा, फक्त बोलण्यापेक्षा जर आपण काही मुद्दे फळ्यावर लिहिले, आकृत्या काढल्या, रेखाटन केलं, तर काय होईल की विद्यार्थी त्यांच्या कानांचा आणि डोळ्यांचा दोन्ही वापर करतील आणि त्यामुळे ते 85% ज्ञान त्यांच्या लक्षात राहू शकेल आणि म्हणून आपलं अध्यापन प्रभावी होईल. आणि अशा प्रभावी अध्यापनासाठी फलकलेखन करणं हे आवश्यक असतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊ, फलकलेखनाची आवश्यकता. तर फलकलेखन हे का केलं पाहिजे? तर फलकलेखन आपण हे दृक साधन म्हणून वापरलं पाहिजे. मग दृक साधन म्हणजे काय? की ज्या साहित्याचा वापर करण्यासाठी डोळ्यांचा उपयोग होतो. ज्ञान जे मिळवलं जातं तर ते ज्ञानेंद्रियांनी मिळवलं जातं. ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? तर डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ ही ज्ञानेंद्रिय आहे. आणि जे ज्ञान मिळवलं जातं तर हे ज्ञान जास्तीत जास्त डोळे आणि कान यांनी मिळवलं जातं. डोळ्यांनी सगळ्यात जास्त ज्ञान मिळवलं जातं आणि म्हणून की दृक साधन अध्यापनामध्ये असणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून अध्यापनामध्ये वेगवेगळी साधनं वापरली जातात. मग यामध्ये आपण नकाशा वापरतो, चित्र वापरतो, प्रतिकृती वापरतो आणि अशी जी साधनं आहेत तर यांचा अध्यापनामध्ये वापर करायचा असेल तर आपल्याला ते आठवणीने वर्गात न्यावं लागतं. ते विकत घ्यावे लागतात, म्हणजे त्याच्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. पण फळ्याचं मात्र तसं नाही आहे. फळा प्रत्येक वर्गामध्ये उपलब्ध असतो आणि त्या फळ्यावर आपण चित्र काढू शकतो, रेखाचित्र काढू शकतो, एखादी संकल्पना, व्याख्या, सूत्र, महत्त्वाचं घटक आपण सहज लिहू शकतो, काही रेखाटू शकतो आणि ते विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर राहतं आणि म्हणून ते एक दृक साधन आहे. म्हणजे फलकलेखनाची आवश्यकता काय सांगतो आहे आपण? तर ते एक दृक साधन आहे. दृक म्हणजे डोळ्यांचा वापर, म्हणजे विद्यार्थ्यांच्या ते जास्तीत जास्त लक्षात राहील. त्यानंतर आपल्याला अध्यापनाच्या बाबतीमध्ये दृक साधन आपण फळ्याला म्हणतो आहेत. यामध्ये असंही आपल्याला म्हणता येईल की फळ्यामुळे आपल्याला वेगवेगळे शैक्षणिक अनुभव जे आहेत तर ते आपल्याला सहजपणे देता येतात. म्हणजे केवळ व्याख्या सांगितली तर विद्यार्थ्यांना समजणार नाही, पण तेच जर आपण एखादी आकृती काढली आणि त्यावरून व्याख्या स्पष्ट केली तर ती विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजते. मग अगदी सूक्ष्म, समजा रेणू असेल, अमिबा असेल, तर अशा सूक्ष्म वस्तूंपासून तर पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत आपण विद्यार्थ्यांना फळ्यावर आकृती काढून आणि सहजपणे समजावून सांगू शकतो. आणखी असं म्हणता येईल आपल्याला की फळा हे अगदी सहज वापरता येण्याचं साधन आहे. जसं नकाशा, आलेख हे काढत असताना आपल्याला वेगवेगळी मापन घ्यावे लागतात, प्रमाण घ्यावं लागतं. फळ्याचं मात्र तसं नाही आहे. अगदी डोळ्यांनी न दिसणारा सूक्ष्म अमिबा आपण शेवटच्या विद्यार्थ्यालाही स्पष्ट दिसेल असं फळ्यावर मोठा काढू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रमाणाची गरज नसते. विद्यार्थ्यांना समजणं हे आवश्यक असतं आणि यासाठी फलकलेखन हे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला फलकलेखनाची आवश्यकता सांगता येईल ते म्हणजे अवधान केंद्रित करण्यासाठी. तर शिक्षक जे शिकवत असतात तर जो भाग शिकवायचा आहे तर त्याकडे विद्यार्थ्याचं लक्ष केंद्रित राहावं, तर हा शिक्षकाचा हेतू असतो. आणि म्हणूनच मग आपण जेव्हा वर्गामध्ये गेल्यानंतर आधी प्रस्तावना करतो, त्यानंतर आपण काय शिकणार आहोत हे सांगतो आणि काय शिकणार आहोत असं सांगितल्यानंतर ते शीर्षक जे आहे तर ते फळ्यावर लिहितो. म्हणजे आपण बोलत असताना कदाचित विद्यार्थ्याचं लक्ष नसेल, पण जेव्हा फळ्यावर लिहिलं तेव्हा विद्यार्थ्याचं अवधान तिकडे केंद्रित होतं की शिक्षक काय शिकवत आहे. जसं आपण उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना हे सांगितलं की आज आपण चुंबकाचे गुणधर्म शिकणार आहोत. मग असं म्हटल्यानंतर फळ्यावर चुंबकाचे गुणधर्म असं आपण शीर्षक लिहिलं म्हणजे मग विद्यार्थ्यांचं लक्ष त्याकडे जातं, विद्यार्थी लक्ष देतात आणि म्हणून विद्यार्थ्यांचं अवधान केंद्रित करण्यासाठी आपल्याला फलकलेखनाची आवश्यकता असते.
पुढची आवश्यकता आपण म्हणतो आहे की संबोध, संकल्पना, सूत्र कठीण भागाच्या स्पष्टीकरणासाठी. तर एखादा संबोध जर असेल, उदाहरणार्थ परीघ म्हणजे काय, आपण हे विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. आणि मग वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असलेल्या अखंड बिंदू संचास परीघ म्हणतात, असं आपण विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ते लक्षात येईलच असं नाही, पण तेच जर आपण विद्यार्थ्यांना आकृती काढून दाखवलं तर ते विद्यार्थ्यांना लगेच समजतं आणि तो संबोध जो आहे, ती संकल्पना जी आहे, तर ती विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजते. एखादं सूत्र जर असेल की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येते, तर हा नियम विद्यार्थ्यांच्या कदाचित लक्षात राहणार नाही, पण तेच जर आपण फळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण काढले, प्रत्येकाचं आपण माप मोजलं आणि मग त्याची बेरीज करून दाखवली विद्यार्थ्यांना, म्हणजे फळ्याचा वापर जर केला तर आपण संबोध, संकल्पना, सूत्र हे अगदी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. त्यानंतरची आवश्यकता म्हणजे दृढीकरण. तर जेही आपल्याला शिकवायचं आहे तर ते शिकवल्यानंतर जर फळ्यावर लिहिलं तर दृढीकरण होतं आणि दृढीकरणामुळे विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये राहतं. आता समजा आपण व्याकरणातील एखादा नियम विद्यार्थ्यांना शिकवतो आहे, मग आपण विद्यार्थ्यांना उदाहरणं दिले, उदाहरणावरून त्याची व्याख्या तयार करून घेतली आणि ती व्याख्या फळ्यावर लिहिली, तर काय होतं की दृढीकरण होतं आणि विद्यार्थ्यांच्या ते लक्षात राहतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की दृढीकरण करण्यासाठी फळा हे एक उत्तम साधन आहे. त्यानंतरचं पुढचं आवश्यकता आपल्याला अशी सांगता येईल की अपेक्षित शब्द, संकल्पना याकडे लक्ष वेधण्यासाठी. तर आपण फळ्यावर जे लिहितो तर त्यापैकी काही भाग हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं असं आपल्याला वाटत असतं. तर उदाहरणार्थ आपण फळ्यावर लिहिलं की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग आपल्याला स्वाभाविकच वाटेल की 180 अंश, तर हे विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावं आणि मग त्याखाली आपण अंडरलाईन करू किंवा ते सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकू किंवा रंगीत खडूने लिहू. तर असं जे आपण करतो तर आपलं हा हेतू असतो की विद्यार्थ्यांचा तो शब्द लक्षात राहिला पाहिजे आणि म्हणून सुद्धा फळ्याचा वापर हा आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. पुढची आवश्यकता आहे ती म्हणजे कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यासाठी. तर काही सूत्र असे जे असतात की त्यामधला कार्यकारण संबंध म्हणजे 2 मुद्द्यांमधला परस्पर संबंध हा स्पष्ट करावा लागतो. जसं आयलरचं सूत्र आहे, बहुभुजाकृतींच्या आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेचं सूत्र आहे. तर हे शिकवत असताना आपल्याला 2 गोष्टींमध्ये संबंध जोडायचा असतो. जसं की आयलरचं सूत्र पृष्ठ अधिक शिरोबिंदू बरोबर कडा अधिक 2, हे शिकवत असताना आपल्याला पृष्ठ आणि शिरोबिंदू यांची संख्या म्हणजे यांची बेरीज आणि कडा आणि त्याच्यामध्ये 2 मिळवल्यानंतरची संख्या ही सारखी येते, हा परस्पर संबंध स्पष्ट करायचा असतो आणि हे फळ्याशिवाय शक्य होत नाही. म्हणून पुढची आपण आवश्यकता घेतली आहे ती म्हणजे कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यासाठी. त्यानंतरचं पुढची आवश्यकता आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अध्यापनामध्ये मुद्देसूदपणा येण्यासाठी. तर आपण जे फळ्यावर लिहितो तर ते थोडक्यात लिहितो, पण ते मुद्देसूद असावं लागतं. तर म्हणून आपण जे रफ वर्क आहे ते डाव्या बाजूने करतो, मुद्दे जे ठराविक आहेत तर ते आपण उजव्या बाजूने घेतो, महत्त्वाचे मुद्दे. तर या प्रकारे आपल्याला मुद्देसूदपणे फलकलेखन हे करावं लागतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, पुढची आवश्यकता आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी. तर विद्यार्थ्यांचा सहभाग जर घेतला तर आपल्याला विद्यार्थ्यांचा सहभाग हा 2 प्रकारे घेता येतो, एक प्रश्नांच्या सहाय्याने आणि एक कृतीयुक्त सहभाग. तर प्रश्नांच्या सहाय्याने तर आपण घेतच असतो विद्यार्थ्यांचा सहभाग, पण जर आपण एखादी कृती करण्यासाठी, एखादी अभिक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी, कोनमापन करण्यासाठी, दिशा दर्शवण्यासाठी अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला तर ते विद्यार्थ्यांच्या जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. तर अशा प्रकारे आपल्याला फलकलेखनाची आवश्यकताही सांगता येते.
मग फलकलेखन हे कसं असलं पाहिजे? तर फलकलेखन हे सुवाच्य असलं पाहिजे. सुवाच्य म्हणजे सहज वाचता येईल असं. आणि मग सहज वाचता येण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे? तर अक्षर हे स्पष्ट असलं पाहिजे. 2 अक्षरामध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. 2 शब्दात योग्य अंतर असलं पाहिजे आणि त्यांचा आकार हा योग्य असला पाहिजे. अक्षराचं वळण योग्य असलं पाहिजे. म्हणजे काहींची अक्षरं अशी असतात की डावीकडे झुकलेली असतात, काहींची उजवीकडे झुकलेली असतात. तर तसं नसून आणि अक्षराचं वळण जे आहे तर ते सरळ असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. तर हे जर 3 निकष असतील तरच ते अक्षर चांगल्या प्रकारे वाचता येतं. म्हणून अक्षर कसं असलं पाहिजे तर सुवाच्य असलं पाहिजे. म्हणजे ते स्पष्ट असलं पाहिजे. 2 अक्षरात योग्य अंतर असलं पाहिजे, 2 शब्दात योग्य अंतर असलं पाहिजे आणि अक्षराचं वळण हे योग्य असलं पाहिजे. त्यानंतर अक्षर कसं असलं पाहिजे तर व्यवस्थित असलं पाहिजे. मग व्यवस्थित केव्हा दिसेल ते अक्षर? की व्यवस्थित कोणती गोष्ट दिसते की जी प्रमाणात असते. आणि मग प्रमाणात दिसण्यासाठी ते सरळ ओळीत लिहिलेलं असलं पाहिजे, 2 ओळीत सारखं अंतर पाहिजे, शुद्ध लिहिलेलं असलं पाहिजे आणि लेखनाचं पूर्ण नियोजन असलं पाहिजे. ही कोणतीही गोष्ट कुठे लिहायची आहे याचं आधीच नियोजन असेल तरच व्यवस्थित फलकलेखन होतं. म्हणजे पाहिलं आपण फलकलेखनाचं की ते सुवाच्य असलं पाहिजे, म्हणजे वाचनीय असलं पाहिजे, सहज वाचता आलं पाहिजे. दुसरं पाहिलं ते व्यवस्थित असलं पाहिजे. व्यवस्थित केव्हा दिसेल? जेव्हा ते सरळ ओळीत असेल, 2 ओळीत सारखं अंतर असेल, शुद्ध लिहिलेलं असेल आणि लेखनाचं पूर्ण नियोजन केलेलं असेल, तेव्हा व्यवस्थित फलकलेखन हे करता येईल. तिसरं म्हणजे नेमकेपणा. नेमकं असलं पाहिजे. नेमकं म्हणजे काय की थोडक्यात पण अर्थपूर्ण, त्याला नेमकं असं म्हणतात. मग नेमकं केव्हा होईल? की जेव्हा मुद्द्यांची योग्य गुंफण असेल, लेखनात आटोपशीरपणा असेल, रंगीत खडूचा वापर केलेला असेल आणि दृढ करण्यासाठी मुख्य मुद्द्यांवर भर दिलेला असेल, तर तेव्हा ते नेमकं फलकलेखन असेल. म्हणजे फलकलेखन हे सुवाच्य असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे आणि नेमकं असलं पाहिजे. हे 3 महत्त्वाचे घटक पाहिले आपण. तर फलकलेखनाचे उपघटक कोणकोणते आहेत? तर ते म्हणजे अक्षराचा आकार, 2 शब्दातील अंतर, 2 ओळीतील अंतर, सरळ रेषेत लेखन, स्वच्छता, मुद्द्यांची योग्य मांडणी, अर्थपूर्णता, निर्देश विशेष लक्षवेध, शाब्दिक मांडणी, रेखाकृती किंवा आकृती, बोलणे आणि लिहिण्यातील समन्वय. तर हे 10 जे आहेत तर हे फलकलेखन कौशल्याचे उपघटक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फलकलेखन कौशल्य वापरतात तर या 10 उपघटकांचा वापर त्यामध्ये आला पाहिजे. हे 10 उपघटक म्हणजे काय आहे की आपण जे पाहिलं की फलकलेखन कसं असलं पाहिजे तर ते सुवाच्य असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे आणि नेमकं असलं पाहिजे. तर या 3 मुद्द्यांवर आधारितच हे 10 उपघटक आहेत आणि हे 10 उपघटक तुम्हाला फलकलेखन कौशल्याचा पाठ घेत असताना तर वापरायचं आहेच. पण प्रत्येक तुम्ही जेव्हा अध्यापन कराल तर जे फलकलेखन कराल तर त्यामध्ये हे 10 मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. परत एकदा सांगते. हे 10 मुद्दे कोणते? अक्षराचा आकार, 2 शब्दातील अंतर, 2 ओळीतील अंतर, सरळ रेषेत लेखन, स्वच्छता, मुद्द्यांची योग्य मांडणी, अर्थपूर्णता, निर्देश विशेष लक्षवेध, शाब्दिक मांडणी, रेखाकृती किंवा आकृती, बोलणे आणि लिहिणे यातील समन्वय. तर हे ते 10 उपघटक आहेत. तर ते आपण समजून घेऊ. तर पहिलं आहे अक्षराचा आकार. तर या ठिकाणी फळा दाखवलेला आहे आणि त्यावर काही अक्षरं आहेत. तर अक्षराचा आकार हा कसा असला पाहिजे? तर आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये असं सांगता येईल की वर्गातला जो शेवटचा मुलगा आहे तर त्यालाही वाचता येईल असं अक्षर असलं पाहिजे. अगदी आपण जर टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर अक्षर हे 5 सेंटीमीटर लांबीचं असलं पाहिजे असं म्हटलं जातं. म्हणजे ते पूर्ण वर्गाला दिसतं. पण आपण काही पट्टी लावून आणि मोजून पाहत नाही. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की आपलं अक्षर असं असलं पाहिजे फळ्यावरचं की जे सगळ्यात मागच्या बेंचवर बसलेल्या मुलालाही ते स्पष्ट दिसेल. आता काही शिक्षक जेव्हा फळ्यावर शिकवतात तर तेव्हा काही अगदी खूप लहान अक्षर काढतात
इथं तुम्हाला दिसते की समांतर रेषा हे फळ्यावर खूप बारीक लिहिलेलं आहे. इतकं बारीक जर लिहिलं तर आपल्याला शेवटच्या विद्यार्थ्याला ते वाचता येणार नाही. काही जण असे असतात की एकदम खूप मोठं अक्षर लिहितात. या ठिकाणी पहा एक भूकंप हे शीर्षक दिलेलं आहे. असं जर अक्षर आपण फळ्यावर वापरलं तर आपण जे 30-35 मिनटं शिकवायचं आहे तर तेवढं फलकलेखन फळ्यावर येणं शक्यच नाही. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अक्षराचा आकार जो आहे तर हा योग्य असला पाहिजे. सगळ्यात वर जे आपल्याला दिसतं आहे जे शब्द लिहिलेले आहेत र स तर हे जे आहेत तर हे अक्षराचा आकार हा योग्य आहे. त्यानंतर जे लिहिलेलं आहे इतकं लहानही अक्षर नको, सगळ्यात खाली जे लिहिलेलं आहे इतकं मोठंही अक्षर नको. तर असा अक्षराचा आकार हा व्यवस्थित असला पाहिजे, त्याचं वळण योग्य असलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे 2 शब्दातील अंतर. तर 2 जे शब्द आहेत तर यामध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. आणि हे अंतर जर योग्य नसेल तर मग वाचन बरोबर होत नाही, त्याचा अर्थ लागत नाही. तर आता या ठिकाणी पहा उदाहरण दिलेलं आहे की दया हा शब्द लिहिलेला आहे. आणि दया या शब्दामध्ये जर योग्य अंतर नसेल, ते अक्षर जर फार जवळ होऊन गेले तर मग ते द्या असं वाचलं जाईल. दुसरा शब्द लिहिलेला आहे रवा. तर यामध्ये जर योग्य अंतर नसेल तर ते जर जवळ आले अक्षरं तर ते खा होऊन जाईल. आणि म्हणून मग 2 शब्दात योग्य अंतर पाहिजे, 2 अक्षरात योग्य अंतर पाहिजे. एक खाली पहा उदाहरण दिलेलं आहे, सांगलीला येते का. मग या ठिकाणी जर समजा सांग नंतर जर तोडलेलं असेल आणि पुढचे जर 2 शब्द जोडले गेले तर सांग लीला येते का यासारखं होऊन जाईल. पुढचं उदाहरण दिलेलं आहे, बाजारात नाचत मासे चालले होते. तर हे बाजारात नाच तमाशे चालले होते असं लिहायचं आहे. तर 2 शब्द आणि 2 अक्षरं यामध्ये जर योग्य अंतर नसेल तर ते शब्द चुकीचे वाचले जातात आणि मग अर्थ लागत नाही. आणि म्हणून हे लक्षात घ्या की 2 अक्षरातही योग्य अंतर असलं पाहिजे आणि 2 शब्दातही योग्य अंतर असलं पाहिजे. तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचू शकतील आणि योग्य तो अर्थ विद्यार्थी लावू शकतील. त्यानंतर पुढचं आहे की 2 ओळीतील अंतर. तर फळ्यावर जे आपल्याला लिहायचं आहे तर ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित दिसलं पाहिजे, आकर्षक दिसलं पाहिजे. आणि आकर्षक केव्हा दिसतं, व्यवस्थित केव्हा दिसतं की जेव्हा ते प्रमाणात असतं. आणि मग लेखन प्रमाणामध्ये होण्यासाठी 2 ओळीमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. तर आपण मराठी वापरतो आणि मराठीमध्ये काय असतं की विलांटी असते, उकार असतो आणि त्यासाठी जागा लागते. आणि म्हणून अक्षराचा आकार जेवढा असतो तर त्याच्या दुप्पट अंतर 2 ओळींमध्ये ठेवावं लागतं. तर या ठिकाणी पहा दिलेलं आहे उदाहरण. आणि हे वाचताना तुम्हाला सोपं वाटेल की 2 ओळींमध्ये योग्य अंतर पाहिजे. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष लिहायला जाता तर तेव्हा आपल्या लक्षात येतं की 2 ओळींमध्ये योग्य अंतर राखलं जात नाही. एकतर फळा खूप लांबलचक असतो आणि जितकं आपण लांब ओळी लिहू तर तितकं ते तिरपं जातं. आणि म्हणून फळ्याचे 2 भाग करून घ्यावे म्हणजे मग कमी अंतरामध्ये ते जास्तीत जास्त सरळ येईल. आणि त्यानंतर शिकवणाऱ्याची जी उंची असते तर त्याचासुद्धा परिणाम होतो. ज्यांची उंची कमी असते तर त्यांचे अक्षरं हे वर जातात आणि ज्यांची उंची जास्त असते तर त्यांचं लिखाण हे असं खाली खाली येत जातं आणि त्यामुळे 2 ओळींमध्ये बरोबर अंतर येत नाही, तिरपं अंतर हे होत जातं. आणि हे सरावाने येणारी गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा जेणेकरून तुमचं फलकलेखन जे आहे तर ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि जितकं मग 2 ओळींमध्ये अंतर कमी जास्त असेल तर मग त्या असमान अंतरामुळे काय होतं, फलकलेखन व्यवस्थित दिसत नाही. म्हणून ही काळजी घ्यायची, ही प्रॅक्टिस करायची की फळ्यावर आपण जे लिहितो आहे तर 2 ओळींमध्ये योग्य अंतर असलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा त्याच्याशी संबंधित आहे की सरळ ओळीमध्ये लेखन आलं पाहिजे. तर फलकलेखन
व्यवस्थित दिसण्यासाठीच्या या सर्व बाबी आहे आणि फलकलेखनाचं उद्दिष्ट तेव्हाच साध्य होईल की जेव्हा ते व्यवस्थित असेल, सुवाच्य असेल, नेमकं असेल. आणि म्हणून सरळ ओळीतही लिहिण्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची, सरावाने जमणारा हा भाग आहे. तर या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे तर खाली येताना दिसतं आहे पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्याने खालून आणि वर जाताना दिसतं आहे. तर आपल्याला असं वाटतं की आपण फलकलेखन जे करू ते सरळच करू, पण तसं होत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला बराच सराव करावा लागणार आहे. मात्र सरावाने नक्की जमतं सरळ रेषेमध्ये लिखाण करणं. आणि फलकलेखनाचा चौथा जो उपघटक पाहिला तो आपण म्हणजे सरळ रेषेमध्ये लेखन हे आलं पाहिजे. त्यानंतर फलकलेखन जर व्यवस्थित आपल्याला करायचं आहे तर स्वच्छता हाही घटक लक्षामध्ये घ्यावा लागतो. तर वर्गामध्ये गेलो आपण म्हणजे फलकलेखनाला सुरुवात करण्यापूर्वी फळा हा अगदी स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि लिहिताना एखादा शब्द चुकला म्हणजे मग काय करतात की हाताने पुसून आणि त्याच्या ठिकाणी दुसरा शब्द लिहिला जातो. तर असं करायचं नाही, त्यामुळे फळा हा खराब दिसतो. तर या ठिकाणी जो फळा आहे तर तो नीट न पुसल्यामुळे तुम्हाला दिसतोय की असे हे पांढरे डाग फळ्यावर पडलेले असतात. त्यानंतर जो शिकवणारा असतो तर तो फळ्यावर हात ठेवतो आणि त्याचेसुद्धा डाग फळ्यावर उमटतात आणि त्याच्यामुळे पण फळ्याची स्वच्छता कमी होते. म्हणून हेही लक्षात घ्यायचं की फळा हा स्वच्छ असला पाहिजे. फळा काळा असतो किंवा हिरवा असतो, पण नीट जर आपण पुसला तर या ठिकाणी जसे दिसत आहे तर तसे डाग दिसत नाही. त्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा या प्रकारे आता या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर आपण या ज्या रेषा दिलेल्या असतात तर यासुद्धा स्पष्ट दिसल्या पाहिजे. त्या खाली कोणते अंक होते हेही स्पष्ट दिसलं पाहिजे. तर या प्रकारे फलकलेखन हे करत असताना स्वच्छता असली पाहिजे. या PPTमध्ये जी दिसत आहे तुम्हाला की असे डाग नको, आधी लिहिलेलं दिसायला नको किंवा हाताने पुसायचं नाही. तर हे सर्व बाबी लक्षात घेऊन आणि फळ्याची स्वच्छता हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्द्यांची योग्य मांडणी. तर आपलं फलकलेखन जर नेमकं करायचं असेल, थोडक्यामध्ये आणि अर्थपूर्ण आपल्याला फलकलेखन पाहिजे असेल तर मुद्द्यांची योग्य मांडणी केली पाहिजे. तर आपल्याला जितकं शिकवायचं आहे तर तितके सगळे मुद्दे जर फळ्यावर लिहिले तर आपण जितकं बोलतो तितकं लिहावं लागणार नाही. तर मुद्देसुद्धा त्यामध्ये आलं पाहिजे. आणि मग कोणता मुद्दा कुठे लिहायचा तर हे सुद्धा आपल्याला आधी ठरवून घ्यावं लागतं, त्याचं नियोजन करावं लागतं. तर मुद्द्यांची योग्य मांडणीही करता येते. तर गेल्यानंतर आपण फळ्यावर इयत्ता आणि विषय एका बाजूने लिहायचे. त्यानंतर शीर्षक जे आहे तर ते मध्यभागी लिहायचं. जे उदाहरणं द्यायचे असतील तर ते फळ्याच्या डाव्या बाजूने लिहायचे. आणि जे पूर्ण तासभर 30-35 मिनटं आपल्याला राहू द्यायचं असेल तर ते फळ्याच्या उजव्या बाजूने लिहायचं. जे विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी या ठिकाणी पहा सूत्र लिहिलेलं आहे, त्याला ब्रॅकेट केलेलं आहे. त्यानंतर नियम जो दिलेला आहे तर तो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर उदाहरणं जे दिलेली आहेत तर ती बरोबर एकाखाली एक दिसत आहेत. तर असं मुद्द्यांची योग्य मांडणी ही केली गेली पाहिजे. जसं आता समजा भूगोलामध्ये स्थान, विस्तार, प्राकृतिक रचना, हवामान, नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्ती, व्यवसाय, वाहतूक, व्यापार, लोकजीवन तर या प्रकारे मुद्दे येतात. प्रमेयामध्ये पक्ष, साध्य, सिद्धता, आकृती या प्रकारे मुद्दे येतात. तर कोणता मुद्दा कुठे लिहावा तर अशी मुद्द्यांची योग्य मांडणी ही केली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे अर्थपूर्णता. तर फळ्यावरचं जे लिखाण असतं तर ते संक्षिप्त असलं पाहिजे, थोडक्यात असलं पाहिजे, पण अर्थपूर्ण असलं पाहिजे. आपण जितकं शिकवायचं तितकं पूर्णच्या पूर्ण फळ्यावर लिहित नाही. तसं जर केलं तर त्या फलकलेखनाला काहीच अर्थ उरणार नाही. आणि एकदम संक्षिप्त लिहिलं तरीसुद्धा त्याला अर्थ राहणार नाही. तर संक्षिप्त असलं तरीसुद्धा सलग वाचलं तर त्याचा अर्थ लागला पाहिजे.
आता या ठिकाणी पहा, उदाहरणार्थ आपण घेतलेलं आहे इयत्ता 8वीचं विज्ञानाचं की रक्तगट. तर दात्याचा रक्तगट आणि ग्राहिताचा रक्तगट कोण कोण रक्त देऊ शकतं. तर थोडक्यात मांडणी केलेली आहे, पण जर वाचून विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात राहील, लगेच त्यांना अर्थ लागेल. तर अशा प्रकारे आपल्याला अर्थपूर्ण मांडणी ही फलकलेखनामध्ये करायची असते. त्यानंतरचा उपघटक आहे तो म्हणजे निर्देश विशेष लक्षवेध. तर आपल्याला विद्यार्थ्यांना काही अपेक्षित शब्द, संकल्पना याकडे त्यांचं लक्ष वेधायचं असतं आणि मग यासाठी रंगीत खडूचा वापर केला जातो किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरला जातो, ब्रॅकेट केलं जातं. तर तो शब्द ते विद्यार्थ्याच्या लक्षात राहावं यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना केल्या जातात तर त्याला म्हणतात निर्देश विशेष लक्षवेध. तर या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे तर ही व्याख्या लिहिलेली आहे. वर्तुळ मध्यापासून परिघावरील कोणत्याही बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिज्या म्हणतात. तर ही व्याख्या आहे म्हणून ती डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर त्रिज्येची व्याख्या आहे म्हणून त्रिज्या या शब्दाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केलेला आहे, तसंच अंडरलाईन केलेलं आहे. दुसरं उदाहरण घेतलेलं आहे वनस्पतीचं वर्गीकरण. तर सपुष्प आणि अपुष्प याला ब्रॅकेट केलेलं आहे, म्हणजे या शब्दांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असलं पाहिजे, लक्ष वेधलं गेलं पाहिजे हे अपेक्षित आहे. त्यानंतर 9वा जो उपघटक आहे तो म्हणजे अशाब्दिक साधनं किंवा रेखाकृती. तर आपल्याला बऱ्याच वेळा केवळ शब्दांनी शिकवून आणि ते विद्यार्थ्यांना समजत नाही, पण तेच जर आपण आकृती काढली, रेखाटन केलं तर विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे समजतं. आता रेणव अवकाश म्हणजे 2 रेणूंमध्ये असलेली जागा. तर रेणू हे दिसत नाही आणि मग ती संकल्पना विद्यार्थ्यांना समजणार नाही. पण फळ्यावर जर आपण या प्रकारे मांडणी केली, गोल रेणू गोल असतात म्हणून ते गोल दाखवले आणि मग त्या गोल आकारामुळे ती मध्ये कशी पोकळी तयार होते तर ते जर आपण दाखवलं तर विद्यार्थ्यांना ते सहज समजतं. ज्या घनाकृती आहेत, दुसरं उदाहरण आपण इष्टिका चितीचं घेतलेलं आहे. तर इष्टिका चितीला पृष्ठ किती, कडा किती, शिरोबिंदू हे तर प्रतिकृती दाखवून आपल्याला चांगल्या प्रकारे सांगता येईल, पण आकृती काढून आणि विद्यार्थ्यांना ते सहज चांगल्या प्रकारे आपल्याला समजवता येतं. मग यामध्ये पृथ्वीचे अंतरंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहण असतील, तर आपण आकृती काढून कोणतीही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. तर या प्रकारे आपण फलकलेखनाचे उपघटके पाहिले. तर 10वा जो उपघटक आहे तर तो म्हणजे बोलणे आणि लिहिणे यातील समन्वय. तर हाही खूप महत्त्वाचा घटक आहे. काय होतं की जेव्हा विद्यार्थी फळ्यावर लिहितात, विद्यार्थी म्हणजे प्रशिक्षणार्थी, तर नेमकं बोलावं केव्हा आणि लिहावं केव्हा तर हे समजत नाही. तर यामध्ये असं आहे की आपण ज्या स्पीडने बोलतो त्या स्पीडने फळ्यावर लिहिता आलं पाहिजे. पण मग असं जर केलं तर लहान विद्यार्थी जे असतात 5वी 6वीचे तर त्यांना इतकं ते समजू शकत नाही आणि म्हणून मग लहान वर्गामध्ये आपण फक्त लिहिलं म्हणजे आधी बोलून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि मग फळ्यावर लिहायचं तरी चालतं. मात्र मोठे जे वर्ग आहेत 8वीच्या पुढचे तर त्यावेळी मात्र आपण ज्या स्पीडने बोलतो तर त्या स्पीडने फळ्यावर लिहिता आलं पाहिजे, म्हणजे दोन्ही कृती या बरोबर आल्या पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो आहे की बोलणे आणि लिहिणे यामध्ये समन्वय असला पाहिजे. आणि सुरुवातीला तुम्हाला हे कदाचित कठीण वाटेल, पण सरावाने अगदी सहज जमतं बोलणं आणि लिहिणं यामधला समन्वय. आणि तुमचं बोलणं आणि लिहिणं यामध्ये जितका चांगला समन्वय असेल तर तितकं तुमचं अध्यापन हे जास्त प्रभावी होईल, चांगलं होईल. तर या ठिकाणी पहा, फलकलेखनाचा एक नमुना दाखवलेला आहे. तर एका कोपऱ्यामध्ये इयत्ता आणि विषय लिहिलेला आहे, मध्यभागी शीर्षक लिहिलेलं आहे. त्यानंतर फळ्याच्या डाव्या बाजूने आकृती काढलेली आहे, आकृती सुबक आहे. आणि त्यानंतर उजव्या बाजूने व्याख्या आलेल्या आहे, रंगीत खडूचा वापर केलेला आहे, फोकसिंग आलेलं आहे. असं एक उत्तम प्रकारचं उदाहरण यामध्ये तुम्हाला दिसत आहे. मग फलकलेखन जेव्हा करायचं असतं
तर कोणकोणत्या दक्षता घेतल्या पाहिजे, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? तर फलकलेखन करण्यापूर्वी फळा स्वच्छ पुसा. आपण स्वच्छता मुद्द्यामध्ये पाहिलं की आधीचं जर उमटलेलं असेल फळ्यावर तर मग फळ्याची स्वच्छता राहत नाही आणि मग ते फलकलेखन व्यवस्थित दिसत नाही. म्हणून आपण वर्गामध्ये गेल्यानंतर जर आधीचं शिकवलेलं पूर्ण जाण्यासाठी फळा आपण आधी स्वच्छ पुसायचा. त्याच्यानंतर फलकलेखनावर योग्य प्रकाश असावा. तर बहुतेक वर्गांमध्ये फळ्यावर ट्यूबलाईट लावलेला असतो, तर त्याचा बरोबर प्रकाश येतो आहे का, खिडक्यांचा प्रकाश पडून विद्यार्थ्यांना दिसत तर नाही आहे, तर या गोष्टी शिक्षकाने पाहून घ्यायच्या. तर ते फलकलेखनावर योग्य प्रकाश असला पाहिजे. खडू डस्टर घेऊनच वर्गामध्ये शिक्षकाने जायला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचं लक्षात घ्या की फलकलेखन करताना काही जण काय करतात की विद्यार्थ्यांकडे पूर्ण पाठ करतात आणि मग काय होतं की विद्यार्थी गोंधळ करतात, विद्यार्थ्यांना फळ्यावर आपण काय लिहितो आहे ते दिसत नाही. म्हणून अशी सवय लावा की थोडं तिरपं उभं राहायचं. त्याच्यामुळे काय होतं की अक्षरही चांगलं येतं, सरळ ओळीत लेखन येतं आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष राहतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की विद्यार्थ्यांकडे पाठ करून उभं राहू नका, तिरपं उभं राहा. अगदी आपल्याला शास्त्रीय भाषेमध्ये असं म्हणता येईल की 45 अंशाच्या कोनामध्ये उभं राहायचं. पण इतकं बारकाईने लक्षात ठेवण्यापेक्षा थोडं तिरपं उभं राहा की जेणेकरून विद्यार्थ्यांकडेही लक्ष राहील आणि फळ्यावरचं विद्यार्थ्यांना चांगलं दिसेल, तुमचं फलकलेखन हे सरळ ओळीमध्ये येईल. लिहिताना जास्त दाब देऊन लिहू नका. काय होतं की काही जण इतकं दाबून लिहितात की त्यामुळे वेळ पण जातो, हातही दुखतो, खडू तुटून जातो आणि मग फलकलेखन बरोबर होत नाही. काही जण इतकं हळू लिहितात की त्यामुळे त्या खडूचा एकदम आवाज येतो. तर आपण कसं लिहायचं याचाही तुम्ही सराव करा. जास्त दाब देऊन लिहू नका, फार हळू लिहू नका, खडूचा आवाज होऊ देऊ नका. गोष्टी छोट्या वाटतात पण खूप महत्त्वाच्या हे सगळ्या गोष्टी आहे. जेव्हा तुम्ही फळा पुसता तर तेव्हा डस्टर वरून खाली फिरवायचा आणि मग त्यामुळे काय होतं की जी धूळ आहे तर ती फळ्याला जो कोपरा असतो खाली जी पट्टी असते त्याच्यावर जाते, वर्गामध्ये ती उडत नाही. डस्टर झटकायचं असतं तेव्हा ते वर्गाच्या बाहेर झटका. आणखी महत्त्वाचं म्हणजे की जे फलकलेखन करतो ते काही वेळा घाईमध्ये वगैरे चुकून जातं, तर आपण लिहिलेलं बरोबर आहे का हे पाहून घ्या, नाहीतर विद्यार्थ्यांपर्यंत ते चुकीचं जाईल. तर यासाठी लिहिलेला आशय तपासून पहा. तर ह्या सगळ्या दक्षता तुम्ही फलकलेखन करताना घ्यायच्या आहेत. मग याचं जेव्हा तुम्ही पाठटाचन काढता, मग पाठटाचन काढताना कसं काढायचं, तर या ठिकाणी एका विद्यार्थ्याचं पाठटाचन पहा. तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, विषय, रोल नंबर, इयत्ता, दिनांक, किती मिनिटाचा पाठ आहे, कोणतं कौशल्य आहे आणि पाठ्यांश कोणता आहे, तर या नोंदी तुम्हाला लिहायच्या असतात. आणि या ठिकाणी पहा शिक्षक व विद्यार्थ्याची कृती आणि कौशल्य घटक असं या लेसन नोटवर असतं. तर इतर जी कौशल्य आहेत तर त्यामध्ये कौशल्याचे उपघटक लिहायचे असतात. पण फलकलेखन कौशल्यामध्ये मात्र कौशल्य घटकांमध्ये फलकावर लिहावयाचा भाग अधोरेखित केलेला आहे एवढंच फक्त लिहायचं असतं. कौशल्य घटक लिहायचे नाहीत. आणि मग इकडे शिक्षकांची व विद्यार्थ्यांची कृती, तर यामध्ये आपण कसं शिकवणार आहेत तर ते प्रकारे लिहायचं. 5 मिनिटाच्या पाठामध्ये प्रस्तावनेची गरज नसते, म्हणून या प्रकारे आपण सुरुवात करायची. पहा की आज आपण कोटिकोन ही संकल्पना अभ्यासणार आहोत, अशी डायरेक्ट सुरुवात करायची. आणि मग त्यानंतर कसं शिकवणार आहोत, तर या प्रकारे शिक्षक कृतीच्या भाषेमध्ये रचना करून आणि या कॉलममध्ये लिहायचं आहे. त्यानंतर जे फळ्यावर लिहायचं असेल तर त्याला अंडरलाईन करायची आहे. तर या प्रकारे 5 मिनटं तुम्ही किती पाठ शिकवणार आहात तर त्या तशी लेसन नोट तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर फलकलेखन कौशल्याच्या लेसन नोटमध्ये तुमची जी लेसन नोट असते तर यामध्ये 5 मिनटं तुम्ही शिकवून झाल्यानंतर तुमचा फळा कसा दिसेल तर ते सुद्धा तुम्हाला लेसन नोटमध्ये काढायचं असतं. तर या ठिकाणी पहा की इयत्ता 7वी विषय गणित, शीर्षक दिलेलं आहे कोटिकोन. जे रफ काम आहे, आकृती आहे तर ती फळ्याच्या डाव्या बाजूने आहे. जे फेअर वर्क आहे, एक व्याख्या आहे आणि एक उदाहरण आहे
तर ते उजव्या बाजूने आहे. व्याख्येला डबल इन्व्हर्टेड कॉमा केलेला आहे. कोटिकोन हा शब्द महत्त्वाचा आहे, त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलेला आहे. तर या प्रकारे तुमची लेसन नोट ही आली पाहिजे. तर तुमचा 5 मिनिटानंतर फळा कसा दिसेल तर हे लेसन नोटमध्ये तुम्हाला काढायचं आहे, दाखवायचं आहे. तर ती जी लेसन नोट होती तर त्याच विद्यार्थ्याने केलेलं हे फलकलेखन आहे. व्हिडिओसाठी हे केलेलं नाही आहे, तर नेहमीच्या पाठामध्ये केलेलं जे फोटो काढलेले होते ते मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर लेसन नोटमध्ये जे फलकलेखन होतं तर त्याच प्रकारे फलकलेखन त्याचं पहा शिकवताना आलेलं आहे. किती व्यवस्थित फलकलेखन आहे. तर हे बरोबर आकृती आहे. आकृती साहित्याचा वापर करून काढलेली आहे, व्यवस्थित आहे, अक्षराचा आकार योग्य आहे. तर असे सर्व उपघटक येतील या प्रकारे हे फलकलेखन आलेलं आहे. हा एक आणखी नमुना दाखवलेला आहे फलकलेखनाचा. कोपऱ्यामध्ये पहा इयत्ताविषय लिहिलेला आहे. मध्यभागी पाठाचं शीर्षक दिलेलं आहे. डाव्या बाजूने आकृती आणि रफ वर्क आहे. उजव्या बाजूने सूत्र आहे. व्याख्या आणि सूत्र उजव्या बाजूने आलेलं आहे. तर हाही एक चांगला नमुना आहे फलकलेखनाच्या पाठाचा. त्यानंतर जो पाठ घेतलेला असतो तर त्याचं निरीक्षण करायचं असतं. मग फलकलेखन जे आहे तर याचं निरीक्षण कसं करायचं तर या ठिकाणी पहा, विद्यार्थी शिक्षकाचं नाव आहे, विषय आहे, इयत्ता, कोणत्या दिवशी वगैरे घेतलं आणि जे 10 उपघटक घेतले आपण तर ते 10 उपघटक या ठिकाणी आलेले असतात की अक्षराचा आकार, 2 शब्दातील अंतर, 2 ओळीतील अंतर, सरळ रेषेत लेखन, स्वच्छता, मुद्द्यांची योग्य मांडणी, अर्थपूर्णता, लक्षवेध, अशाब्दिक मांडणी, बोलणे आणि लिहिणे यातील समन्वय. तर असे हे 10 उपघटक आहेत. आणि मग हे जर जास्तीत जास्त चांगले आले असतील तर आपण या ठिकाणी 1 2 3 4 5 असं दिलेलं आहे. याऐवजी ABCDE असं असतं तरीही चाललं असतं. तर अक्षराचा आकार कसा होता तर मग तो जर चांगला असेल तर 1 मध्ये टिक मार्क करा. याहून अधिक चांगला पाहिजे होता असं जर वाटलं तर 2 मध्ये टिक मार्क करा. तर या प्रकारे आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं असतं. काही सूचना जर द्यायच्या असतील तर प्रत्याभरण सूचनेमध्ये त्या द्यायच्या असतात. आणि पाठ हा अध्यापन आणि पुनराध्यापन तर हे एकाच तक्त्यामध्ये असल्यामुळे हे तुम्हाला 2 वेळा दिसत आहे. तर हे 10 मुद्दे आणि हे 10 मुद्दे त्या विद्यार्थ्याने पाठ कसा घेतला तर याच्या नोंदी करायच्या असतात. आणि आणखी एक फलकलेखनाच्या निरीक्षणाचं वेगळेपण असं असतं की पूर्ण 5 मिनिट हा लेसन आधी पाहून घ्यायचा आणि त्यानंतर या नोंदी करायच्या आहेत. तर या प्रकारे आपण फलकलेखन कौशल्य हे शिकून घेतलं. तर यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता.